राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं बिगुल वाजलं। 246 नगरपरिषदा आणि 42 नगरपंचायतींच्या निवडणुका जाहीर। 2 डिसेंबरला मतदान तर 3 डिसेंबरला मतमोजणी। दुबार मतदारांच्या संदर्भात निवडणूक आयोग अलर्टवर। दुबार मतदाराला एकाच ठिकाणी मतदान करता येणार। दुबार मतदाराच्या समोर डबल स्टार चिन्हांकित केलं जाणार। पुण्यामध्ये तिघांकडून पूर्ववैमनस्यातून एका तरुणाची हत्या। आरोपींची ओळख पटली। पुण्यातल्या नव्यानं उदयाला येणाऱ्या माया टोळीचं कृत्य। लोकशाही मराठीच्या बातमीचा पुण्यामध्ये दणका। सकाळच्या सत्रात सादर न झालेल्या पुण्यातल्या उर्दू शाळेत वंदे मातरम समूह गीत अखेर दुपारच्या सत्रात सादर। मुंबईला स्वच्छ ठेवणाऱ्या कचरा वेचकांचं आयुष्य धोक्यात। कचरा वेचक गाड्यांची दुरावस्था। गाड्यांचा अपघात झाल्यास जबाबदार कोण? पहा लोकशाही मराठीचा खास रिपोर्ट दिवसभर। कचरा संकलनामध्ये घोटाळा। कागदावर 3 वेळेला कचरा संकलन दाखवून प्रत्यक्षात केवळ एकदा मुंबईत फिरते कचरा संकलनाची गाडी। सांगलीतल्या इस्लामपूर शहराचं नाव आता ईश्वरपूर। महायुती सरकारचा मोठा निर्णय। शासनाकडून अधिसूचना जारी। आणि पैलवान सिकंदर शेखला जामीन मंजूर। गुर्जर टोळीशी संबंध आणि अवैध शस्त्र तस्करी केल्याचा सिकंदरवर आरोप। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।